नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामधील शेतकऱ्यांना येत्या मंगळवारी नमोच्या दुसऱ्या हप्त्याचे व पीएम किसानच्या 16व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार असल्याच्या सध्या अपडेट समोर येत आहेत आणि याच्याच पार्श्वभूमीवर या योजनेसंदर्भातील एक वाईट बातमी देखील आज समोर आली आहे आणि ती अशा प्रकारची आहे की राज्यामधील सुमारे 4 लाख शेतकरी हे नमोच्या दुसऱ्या हप्त्याला आता मुकणार आहेत। हो शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाने दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या जाहीर केल्यानंतर यामध्ये अपात्र लाभार्थ्यांची संख्या देखील जाहीर केली आहे आणि सुधारित आकडेवारीनुसार आता राज्यामधील सुमारे 4 लाख शेतकरी या दुसऱ्या हप्त्याला आता मुकणार आहेत। तर मग काय हे सविस्तर अपडेट आणि कोणते आणि कशामुळे हे लाभार्थी दुसऱ्या हप्त्याला मुकणार आहेत जाणून घेण्यासाठी आजचा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, अपडेटची हेडलाईन अशी आहे की राज्यामधील 4 लाख शेतकरी ई-केवायसी विना आहेत आणि या शेतकऱ्यांना पीएम किसानची मदत मिळणार नाही। कृषी विभागाची विशेष मोहीम आणि याबद्दलची सविस्तर अपडेट अशा प्रकारची आहे की राज्यामधील 4 लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी अद्याप झालेली नाही। त्यामुळे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी कृषी विभागाने आता कंबर कसली आहे। कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गोदाम यांनी अलीकडेच या योजनेच्या कामाचा आढावा घेतला। ई-केवायसीसाठी गेल्या 6 डिसेंबर पासून राज्यामध्ये विशेष मोहीम सुरू आहे। ही मोहीम येत्या 15 जानेवारीला समाप्त होईल। योजनेचा लाभ मिळण्यासाठी जमिनीचा तपशील अद्ययावत असायला हवा, बँक खाते, आधार संलग्न व ई-केवायसी देखील पूर्ण असायला हवी आणि योजनेच्या हप्त्यांचा लाभ मिळवण्यासाठी अशा प्रकारच्या 3 अटी आता सक्तीच्या करण्यात आल्या आहेत। याबरोबर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 14वा हप्ता वाटला जात असताना 3 अटींचे पालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या राज्यामध्ये अवघी 70 लाख होती, परंतु कृषी विभागाने सातत्याने प्रयत्न करीत 15व्या हप्त्याच्या वाटपावेळी ही संख्या 84 लाखांवर नेली। कृषी संचालक दिलीप झेंडे यांच्याकडून योजनेचा विस्तार करण्यासाठी सातत्याने आढावा घेतला जात आहे। विशेष म्हणजे सध्या राज्यामध्ये सुरू असलेल्या ई-केवायसी मोहिमेमुळे आतापर्यंत 86.48 लाख शेतकऱ्यांना यांच्या कक्षेमध्ये आणले गेले आहे, अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे। तर मग शेतकरी मित्रांनो, राज्यामधील भरपूर साऱ्या शेतकऱ्यांची ई-केवायसी अपूर्ण असल्यामुळे या शेतकऱ्यांना पीएम किसानच्या 16व्या आणि नमो शेतकरीच्या दुसऱ्या हप्त्यापासून वंचित राहावे लागणार आहे आणि राज्यामधील तब्बल 4 लाख शेतकऱ्यांना आता या हप्त्यांचा लाभ मिळणार नाहीये आणि अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारचे अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।